वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण बनवतो पावभाजी. तर त्यासाठी साहित्य बघूया. बटाटा, फ्लावर, गाजर, बीट, वाटाणा हे सगळं स्वच्छ धुवून कापून घेतलेलं आहे. कुकरमध्ये करायचं आहे आपल्याला. 2 चमचे तेल टाकून त्या सगळ्या भाज्या ज्या घेतलेल्या आहेत आपण स्वच्छ धुवून त्या टाकायच्या आहेत. त्याच्यात तेलामध्ये थोड्या परतवून घ्यायच्या, चांगल्या वर खाली करून परतवून घ्यायच्या. आणि ते परतवून झालं ना, मग त्याच्यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत. पहिल्यांदा तर पावभाजी मसाला टाकला आहे, नंतर जिरेपूड, धनेपूड टाकून चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. आणि मग त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून ते हलवून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे ते सगळ्या भाज्या, मसाले. पाणी जितकं लागणार आहेत भाज्या शिजायला तितकंच टाकायचं आहे. जास्त पाणी टाकून मग ते जास्त ग्रेव्ही होईल. ढाकण बंद करून 1-2-3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. 2-3 शिट्ट्या झाल्यानंतर परत आता दुसऱ्या फोडणीची तयारी करायची आहे. 2 टोमॅटो घेतले, 2 छोटे कांदे, 1 ढबू मिरची घेतली आहे मी चिरून छान अशी. आणि इथे बघू शकता शिजल्यानंतर हे असं झालं. एवढं पाणी राहिलं आहे ते मी थोडं वाटीमध्ये काढून घेतलं. म्हणजे जर कमी जास्त काय लागलं पाणी ना परत, तर तेच पाणी आपण परत वापरू शकतो. हे असं चांगलं मॅश करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे मॅशर असेल तर त्याने करू शकता तुम्ही. मी पळीनेच केलं आहे. एका पॅनमध्ये तेल टाकायचं आहे दुसऱ्या फोडणीसाठी. त्याच्यामध्ये मग थोडं मी बटर पण टाकलेलं आहे. त्याने थोडी छान चव येते. बटर टाकल्यानंतर थोडा कांदा टाकून घेतला आहे. कांदा थोडा आपला गुलाबी रंगावर होईपर्यंत परतून घ्यायचा छान. थोडा मऊ झाला पाहिजे, थोडा गुलाबी झाला पाहिजे. अशा पद्धतीने छान परतून घ्यायचा तो. 2-3 मिनटं लागतात त्याला. तसं झाल्यानंतर मग ना आपल्याला त्याच्यामध्ये ढबू मिरची टाकायची आहे. झाला बघा, इथे होत आला असा गुलाबी कलरमध्ये कांदा छान असा. हे थोडं मऊ शिजलं गेलं पाहिजे ना, त्याच्यामुळे थोडंसं छान झालेली पण पावभाजी. करून बघा तुम्ही नक्कीच. आणि मग आता ही जरा ढबू मिरची टाकून घेतली आहे. 1 कापलेली होती मी ढबू मिरची, बारीक छान कापून घ्यायची. ती पण त्याच्यात टाकायची. ती पण थोडी हलवून छान परतवून घ्यायची. आता ना ढबू मिरची छान बारीक शिजून झाली आहे. बारीक चिरून त्यात टाकल्यानंतर ती छान मऊ शिजून झाली आहे. आता त्याच्यात टोमॅटो टाकून घ्यायचं आहे आणि ते सगळं एकजीव करून ना परत शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यामध्ये परत मसाले ॲड करणार आहे आता आपण. हे थोडं 2-3 मिनटं परत परतवून घ्यायचं आणि छान एकजीव झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत. ते बघू शकताय ते चांगलं मऊ झालं आहे. आता पावभाजी मसाला टाकून घ्यायचा आहे. जितका तुम्हाला हवा आहे तिखट वगैरे त्या तुमच्या हिशोबाने तुम्ही टाकून घ्या. पावभाजी मसाल्याचं एक अख्खं पॅकेट मी टाकलेलं होतं त्याच्यामध्ये. ते सगळं एकजीव करून घेतलं. सगळा मसाला त्या भाज्यांना, कांद्याला लागला पाहिजे. कांदा, टोमॅटोला आणि शिमला मिरची सगळी त्या मसाल्यामध्ये छान असे हलवून घेऊन एकजीव करून घ्यायचे. आणि मग ना नंतर मी त्याच्यात लाल तिखट टाकलं. जरा छान कलर येतो. बीटमुळे पण येतो कलर आणि ह्याच्यामुळे पण येतो. आणि ते जे पाणी काढलेलं ना आपण त्याच्यातलं थोडं वाटीमध्ये, तेच मी त्याच्यात टाकलं शिजायला. बघू शकता इथे छान शिजली आहे. पाणी असं छान सुटलेलं होतं त्या सगळ्या मसाल्यांचं, तेलाचं. आणि आता ते थोडं असं मॅश करायचं आहे. म्हणजे अशी थोडी गरगरीत अशी छान पावभाजी करायची. तर बघते मी ती शिजली आहे का ढबू मिरची. ती काय अजून थोडी कच्ची होती म्हणून मी परत थोडं ते कमी गॅसवर
मंद आचेवर ते शिजवून घेतलं परत सगळं. थोडं असं हलवत राहिली सगळं एकजीव करून. आणि मग ते थोड्या वेळाने छान मऊ झाल्यानंतर ना ते छान बारीक झालं. हे अशा प्रकारे मी बारीक गॅस करूनच हे असं मऊ शिजवून घेतली ती भाजी. जरा ती शिमला मिरची थोडी कच्ची वाटत होती, ती झाली छान शिजलेली. मग ते सगळं मिश्रण असं एकजीव झालं सगळं. बघू शकताय तुम्ही, त्याला छान कलर आलाय, छान पद्धतीनं ते एकजीव झालंय, छान तेल सुटलेलं होतं. मग हे जे आपण सगळ्या भाज्यांचं मिश्रण केलेलं ना ते मग त्याच्यामध्ये टाकून घेतलं मी. आणि ते टाकून मग ते एकजीव करून घेतलं ते सगळं. ती सगळी फोडणी, त्या भाज्या. झाली तयार आपली पावभाजी. आता फक्त वरून थोडं बटर टाकायचं, कोथिंबीर, झालं मग. हे पण सगळं एकजीव करून एक 5 मिनटं छान असं शिजू दिलं ते एकत्र. आणि दुसरीकडे मीठ टाकायचं राहिलेलं माझं, थोडं मीठ टाकून घेतलं. आणि दुसरीकडे तवा ठेवलेला आहे, त्या तव्यावर थोडे पाव बटर टाकून गरम करून घेतले. आणि ही थोडी अशी कोथिंबीर वरून टाकून घेतली. हे पाव असे छान बटर टाकून अशा पद्धतीने छान गरम करून घेतले. आता तयार आहे आपली पावभाजी खाण्यासाठी. त्याच्यात थोडं बटर टाकलं मी. ही बघा अशा पद्धतीने झालेली, छान झालेली. पिलूला म्हटलं, पिलू सांग कशी लागते, कशी. हाय गाईस, तर आज आहे पावभाजी. तर बघू शकता. आणि आज मी हे खाणार आहे. आणि इथे पाव, इथे कांदा, लिंबू. तर या जेवायला. एक नंबर झाली गाईस. तुम्ही रेसिपी ट्राय करा आणि बघा कशी झाली आणि आम्हाला कमेंट मध्ये सांगा. थँक्यू. लाईक अँड शेअर.